नमस्कार, मी अविनाश किशोर पटवर्धन. नमस्कार, मी अमृता पटवर्धन. आम्ही नुकताच मागच्या वर्षी इथे बाणेर येथे रिजन्सी एस्ट्रा येथे एक 3 BHK घेतला आणि पोझिशन आम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळालं आणि आम्ही साधारण इंटेरियरचं काम सुरू केलं एप्रिल-मे महिन्यात आणि आम्ही नोव्हेंबरमध्ये त्यांनी हँडओव्हर केलं. मला मेक माय इंटेरियर बद्दल इंस्टाग्रामवरून कळालं. मी सर्चमध्येच होते की कुठलं इंटेरियर करायचं. तर इंस्टाग्राम थ्रू मला त्यांच्याबद्दल कळलं आणि मग आम्ही भूषण सरांना कॉन्टॅक्ट केला. मग ते आमच्या साईटवर आले आणि मग त्यांनी सगळं आमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत ते सगळं कलेक्ट केलं आणि आम्हाला एक बजेट दिलं आणि त्यांनी आम्हाला 2D डिझाईन्स पण दिले आणि मग ते आम्हाला आवडले. बजेट पण आमच्या ह्याच्यात होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही गो हेड केलं मेक माय इंटेरियरसोबत. आणि आम्हाला भूषण सर खूप हंबल वाटले पहिलेपासूनच. जे जे आमच्या रिक्वायरमेंट आहे त्यांनी व्यवस्थित आमच्याकडनं घेतलेत आणि जे जे आम्हाला हवं आहे डिझाईन जसं हवं आहे तसं त्यांनी व्यवस्थित ऐकून घेऊन सगळं इन्कॉर्पोरेट केलं. मी जेव्हा सुरुवातीला सर्च केलं की कुठे इंटेरियर करायचं, आम्ही जवळपास अराउंड 3-4 लोकांकडून फर्स्ट आम्ही एस्टिमेट्स घेतले. सगळे एस्टिमेट इतके हाय होते की आम्ही विचार करायला लागलो की खरंच आपण इंटेरियर करायचं की नाही. मग अमृताला मेक माय इंटेरियर आम्हाला इंस्टाग्रामवरून आवडले आणि मी जस्ट म्हटलं यांचा कोड घेऊन बघू. म्हणजे पहिले जे कोड दिलं ते एकदम आमच्या बजेटमध्ये होतं आणि त्यात इन्क्लूडिंग सगळं सोफा, डायनिंग टेबल. नंतरसुद्धा आम्ही थ्रूआउट द प्रोसेस आम्ही काही चेंजेस सांगितले, त्यात काही आम्ही आयटम्स ॲड केले, काही रिमूव्ह केले. त्यानुसार सगळं ॲडजस्ट करून शेवटी जे आमचं बजेट होतं, जे पहिलं एस्टिमेट होतं त्याचं एक्झॅक्ट अराउंड 90% मॅच झालं. त्यामुळे थ्रूआउट द प्रोसेस आम्हाला सगळं खूप आमचं वाढलं. आम्हाला हा एक्सपिरियन्स झाला. सगळे सांगतात की तुम्ही जसं पुढे काम कराल तुमचं खूप वाढत जातं. पण तसा आमचा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे जे त्यांनी आम्ही पहिले एस्टिमेट मिळालं एक्झॅक्ट आम्हाला जवळपास त्यात काम कम्प्लीट झालं. आम्ही प्रियंकासोबत काम केलं. प्रियंका ही आमची डिझायनर होती. मग आमच्या रिक्वायरमेंट होत्या की हॉल आणि किचन आम्हाला थोडं डेकोरेटिव्हच हवं होतं आणि बाकी रूम्समध्ये आम्ही स्टोरेजवर आमचा फोकस होता. तर तिने व्यवस्थित आमच्या रिक्वायरमेंट समजून घेऊन आम्हाला त्यानुसार तिने डिझाईन्स दिले. इवन आमचं डायनिंगचं फायनल होत नव्हतं, पण त्याच्यासाठी पण तिने बरेच डिझाईन्स आम्हाला सजेस्ट केले आणि मग एक आम्ही डिझाईन दोघांचं कन्सल्टेशननी आम्ही फायनल केलं. तर व्यवस्थित आम्हाला जे जसं डेकोरेशन पर्पजचं हॉल आणि किचन आणि बाकी सगळे स्टोरेज जसं हवं होतं, जसं ड्रेसिंग टेबलच्या मागे आम्हाला स्टोरेज हवं होतं, तर ते पण तिने आम्हाला दिलं. जे जे आम्ही तिला सांगितलं ते तिने व्यवस्थित इन्कॉर्पोरेट करून दिलं. सो वी आर व्हेरी हॅपी फॉर दॅट. आणि आणि हे सगळं डिझाईन तर ठीक आहे, पण एक्झिक्युशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट? तर गौरव सर आमचे साईट सुपरवायझर होते. त्यांनी थ्रूआउट द एक्झिक्युशन आम्हाला सगळं समजून घेतलं व्यवस्थित. आमचा रिक्वायरमेंट्स काही चुकताय का, काही विचारून घेतलं सगळं व्यवस्थित आहे का, आणि आम्हाला जे जे फ्लॉज सापडले त्यांनी लगेच ते रेक्टिफाय केले आणि फायनली व्यवस्थित सगळं एक्झिक्यूट करून डिलिव्हरी केलं. तर आणि जसं सांगितलं की मोस्ट बजेट फ्रेंडली आणि इनोव्हेटिव्ह आयडियाजसुद्धा आहे त्यांच्याकडे. तर दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तर डेफिनेटली आम्ही कोणी आम्हाला विचारलं की कुठलं आमचं इंटेरियर करतं, आम्ही डेफिनेटली मेक माय इंटेरियर रिकमेंड करू. आणि मला असं वाटतं आत्तापर्यंत मेक माय इंटेरियरला आमच्यामुळे 3-4 होपफुली मिळाले असतील. तर विश यू ऑल द विश बेस्ट. यू ऑल द बेस्ट मेक मेक माय माय इंटेरियर. इंटेरियर्स. थँक्यू. थँक्यू.